पिंपरी चिंचवड शहरातील बेफाम आणि अनियंत्रित टिप्पर वाहतुकीमुळे निष्पाप नागरिकांचे बळी जात असून आज एकाच दिवसात झालेल्या 3 भीषण अपघातांनी शहरात संतापाची लाट उसळली आहे। या संदर्भात आमदार अमित गोरखे यांनी पोलीस आयुक्तालय आणि महानगरपालिका प्रशासनाला या संदर्भात तातडीने ठोस पावले उचलण्याचे आदेश दिले आहेत। एकाच दिवशी 3 अपघात, एकाचा जागीच मृत्यू। आज शहरात टिप्परच्या धडकेमुळे अपघातांची मालिकाच पाहायला मिळाली। बर्ड व्हॅली चौक येथे झालेल्या भीषण अपघातात एका निष्पाप नागरिकाचा जागीच मृत्यू झाला, तर इतर 2 ठिकाणी झालेल्या अपघातात नागरिक गंभीर जखमी झाले असून एकाची प्रकृती अत्यंत चिंताजनक आहे। विशेषतः बर्ड व्हॅली सारख्या वर्दळीच्या ठिकाणी जिथे बाजूला शाळा आहे तिथे एकाच दिवशी एका स्पॉटवर 3 अपघात होणे ही प्रशासनासाठी शरमेची बाब आहे। ट्रॅफिक कंट्रोल यंत्रणा उभी करा। घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन आमदार अमित गोरखे यांनी तातडीने वाहतूक विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी, पोलीस आयुक्तांशी आणि महानगरपालिका आयुक्तांशी संपर्क साधला। एवढी बोलताना ते म्हणाले की बर्ड व्हॅली चौकात शाळेसमोर नेहमीच वाहतूक कोंडी असते। आज तिथे एकाचा मृत्यू झाला। ही घटना मनाला चटका लावणारी आहे। या भागात झेब्रा क्रॉसिंगची अवस्था बिकट आहे। सिग्नल आणि शास्त्रोक्त स्पीड ब्रेकरचा अभाव आहे। पोलिसांना आणि प्रशासनाला मी स्पष्ट सूचना दिल्या आहेत, असे ब्लॅक स्पॉट शोधून तिथे तातडीने ट्रॅफिक कंट्रोल यंत्रणा उभी करा। या आजच्या दिवसातली एका स्पॉटला झालेला 3रा अपघात आहे। मी तातडीनं ट्रॅफिकच्या डीसीपींनाही कळवलं, कारण बाजूला शाळा आहे आणि या शाळेच्या समोर नेहमी ट्रॅफिक राहतं आणि ऑन द स्पॉट त्या ठिकाणी अपघातामध्ये माणसाचा मृत्यू झाला आहे। या ठिकाणी तातडीनं सिग्नल्स बसवणं गरजेचं आहे, स्पीड ब्रेकर बसवणं गरजेचं आहे आणि महानगरपालिकेतही मी आता कळवलं आहे जे आपले झेब्रा क्रॉसिंग्स आहेत ते पण अत्यंत बिकट झालेले आहेत। या घटना वारंवार घडत आहेत, त्यामुळे वाहतुकीनं विशेष लक्ष देणं गरजेचं आहे। पोलिसांनी या स्पॉटला विशेष देणं गरजेचं आहे, या सूचना मी दिलेल्या आहेत। ह्या वारंवार घटना घडू नये यासाठी आपल्या माध्यमातून काय प्रयत्न असणार आहेत? मी आता सीपी साहेबांशी पण बोललोय, माननीय आयुक्तांशी पण बोललोय। हे असे ब्लॅक स्पॉट्स आहेत, याला ब्लॅक स्पॉट म्हणावं लागेल, कारण वारंवार या ठिकाणी घटना घडतात। या ठिकाणी वॉर्डन वाढवणं, पोलीसच्या मार्फत या ठिकाणी स्पीड ब्रेकर तातडीनं त्या ठिकाणी निर्माण करणं आणि हा ट्रॅफिकला कंट्रोल करण्यासाठी कायमस्वरूपी इथं पोलिस उभी असणं हे अत्यंत गरजेचं आहे आणि सिग्नल्स लावणं।